सांगली जिल्ह्यात आता गियाबारे सिंड्रोमचा शिरकाव झालाय। सांगलीत गियाबारे सिंड्रोमचे 3 रुग्ण आढळलेले आहेत। तिन्ही रुग्णांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती रुग्णालयाकडून देण्यात आली आहे। सांगली महापालिकेची आरोग्य यंत्रणा यामुळे सतर्क झाली आहे। सांगली जिल्ह्यात देखील आता गियाबारे आजाराचा शिरकाव झालाय। जिल्ह्यात 3 रुग्ण आढळलेत। सध्या या 3 रुग्णांची प्रकृती ही स्थिर असून खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। सांगलीच्या चिंतामण नगर इथला एक रुग्ण, वाळवा तालुक्यातील मर्दवाडी आणि गुढेमुडशिंग इथल्या एका रुग्णाचा यात समावेश आहे अशी माहिती महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर वैभव साबळे यांनी दिली आहे। तर जिल्ह्यात जीबीएस रुग्ण आढळल्याने महापालिकेसह जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर आली आहे। जीबीएसच्या पार्श्वभूमीवर महापालिका क्षेत्रात आरोग्य विभागाकडून आता सर्वेक्षण सुरू करण्यात आले। नागरिकांनी घाबरून जाऊ नये, काळजी घ्यावी, स्वच्छ आणि उकळून पाणी प्यावं असं आवाहन आरोग्य प्रशासनाने केलं। दुसरीकडे पुण्यात गियाबारे बाधित क्षेत्राचं सर्वेक्षण सुरू करण्यात आले। यासाठी पुणे महापालिकेने 85 पथकांची नियुक्ती केली आहे। सिंहगड रस्ता परिसरातील किरकटवाड, नांदोशी, नांदेड, धायरी या गावांमध्ये गियाबारेचे सर्वाधिक रुग्ण सापडत आहेत। त्यामुळे महापालिकेने राजाराम पूल ते खडकवासला दरम्यान जो भाग येतो त्या भागाला बाधित क्षेत्र म्हणून घोषित केलंय। या भागात घरोघरी जाऊन महापालिकेकडून सर्वेक्षण करण्यात येतंय। नागरिकांमध्ये जनजागृतीही केली जाते।